सार्थश्री दासबोध दशक 18वा समास पहिला. दशक 18वा बहुजिनसी. या दशकामध्ये भिन्न प्रकारचे अनेक विषय आल्याने यास बहुजिनसी असे नाव दिले आहे. माणसाचे जीवन सर्व अंगाने समृद्ध व्हावे अशी श्री समर्थांची दृष्टी होती. त्यामध्ये प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी या दशकात त्यांनी सांगून ठेवल्या आहेत. त्यापैकी विशेष महत्वाच्या अशा: 1. जगामध्ये कितीतरी देव दिसतात, पण आपल्या अंतरी वास करणारा अंतरात्मा हाच खरा देव होय. 2. खरा देव शुद्ध जाणीव रूप आहे. त्याचे अनुसंधान साधणे मोठ्या पुण्याची गोष्ट आहे, पण त्याचे अखंड ध्यान लागले तर तो कृपाळूपणे खायला प्यायला घालतो. 3. अंतरात्म्याला जपणारा जाणणारा तो खरा जाणता किंवा ज्ञानी होय. अशा पुरुषाच्या जीवनाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा व आपण स्वतः ज्ञानी बनावे. 4. जगात प्रत्येकाला ऐकून व शिकून शहाणपण येते. आपण आळस व वाईट संगत सोडावी. बळजबरीने साधना करावी. एकांतामध्ये जाऊन खूप ग्रंथ अभ्यासावे. ग्रंथांची नुसती पारायणे कामास येत नाहीत. आपण अर्थ समजून घ्यावा व मग लोकांना ठासून सांगावा. 5. नरदेह फार मौल्यवान आहे. त्याने जसे सर्वोत्तम ध्येय गाठता येते तसे हीनपणाने जगता येते. सामान्य माणूस अतिस्वार्थी असतो, पण विचार आणि कष्ट या 2 साधनांनी तो निस्वार्थी आणि भाग्यवान बनू शकतो. 6. माणसांमध्ये पूज्य पुरुष कोण? जो माणूस आपले शरीर अंतरात्म्यासाठी झिजवतो, ज्याच्या ठिकाणी उद्दंड विचार संपदा आहे, जनार्दनाची पहिल्याने जो कोणाचे अंतःकरण दुखत नाही आणि जो भगवंताचे अखंड गुणगायन करतो तोच खरा पूज्य होय. त्याच्या पाया पडावे. 7. जगातील प्रत्येक घटना कालानुसारी असते. काल अनुकूल किंवा प्रतिकूल असतो. काल अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते. काल सर्वांना अनुकूल किंवा प्रतिकूल राहत नाही. 8. जगात थोर कार्य घडवून आणणाऱ्या माणसांपैकी काही माणसे ईश्वराच्या कृपेला पात्र झालेली असतात. इतरांच्याहून ती निराळीच समजावी. सर्व भूतेही तेरताहा हे ज्याचे प्रधान लक्षण आहे. अनेकांना त्याचा आधार असतो. त्यांच्या हातून परोपकार घडतो. पुष्कळ लोकांना ते सांभाळतात आणि ते भगवंताचे महत्व वाढवतात. 9. अंतरात्मा दिसत नाही. अंतर्निष्ठ होऊन त्याचे अनुसंधान करावे लागते. नामरूप बाजूस सारल्याने कर्माच्या कचाट्यातून सुटता येते. एकांतात जाऊन भगवंताची धारणा धरावी. एकांत पचवावा, कारण तो पचला तरच माणूस फार लवकर तयार होतो. तीव्र धारणा करून निशब्द ब्रह्म पाहावे. स्वतः पावन व्हावे व जगाचा उद्धार करावा. 10. या सर्व उत्तम गोष्टी साध्य होण्यास श्रवण आणि मनन हेच 2 उपाय आहेत. आपला देह आणि आपले मन श्रवण मननाच्या आड येतात. आपणच आपले मन आवरावे आणि देहाच्या अडचणी सांभाळून श्रवण करावे. त्यावर मनन करून पावन होऊन जावे. सार्थश्री दासबोध दशक 18वा समास पहिला. बहुदेवस्थान निरूपण. आपल्या भोवती वावरणाऱ्या समाजाकडे जर बघितलं तर असं आढळतं की लोक नाना प्रकारचे देव मानतात. उदाहरणार्थ गणपती, शारदा, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, यम, व्यंकटेश, बनशंकरी, खंडेराय, तुळजाभवानी, क्षेत्रपाल इत्यादी कितीही देव. सांगावे तेवढे थोडेच आहे. त्यात प्रत्येक देवाचा महिमा असतोच. उदाहरणार्थ खंडोबा म्हणजे कांद्याचे भरीत आणि रोडगा खायचे महत्व, तर मारुतीरायाला उडदाच्या पिठांच्या वड्यांची माळ लागते. पांडुरंगाच्या समोर कथेचा अखंड सोहळा चालतो. परंतु या सर्व देवांचे मूळ एक अंतरात्मा होय. त्याचे कर्तृत्व पाहण्यात खरे सार्थक आहे. लोक नेमके त्यालाच चुकतात. तो आपल्या आतमध्ये राहतो खरा, पण तो दिसत नाही.
विवेकाने अनुमान करून त्याचे अनुसंधान टिकवण्याचे खूप प्रयत्न करावे लागतात. त्याचे अनुसंधान टिकण्यास पुण्य लागते. अनुसंधानाने पाप भस्म होते. अंतर्मुख झाल्याखेरीज अनुसंधान साधत नाही. म्हणून अंतर्निष्ठ तेवढेच तरतात, बाकीचे बुडतात. सार्थश्री दासबोध, दशक 18वा, समास पहिला. बहुदेवस्थान. श्रीराम समर्थ. तुझ नमो गजवदना, तुझा महिमा कळेना. विद्या बुद्धी देशी जना, लहान थोरांसी. प्रथम त्या काळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक देवदेवतांचे अगदी थोडक्यात वर्णन करतात. गजवदना, मी तुला नमस्कार करतो आणि तुझा महिमा कळत नाही. लहान थोरांना तू विद्या आणि बुद्धी देतोस. तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे निस्फूर्ती. तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे. सरस्वती, मी तुला नमन करतो. चारही वाणी तुझ्या सत्तेने स्फुरतात. तुझे खरे स्वरूप ओळखणारे जगात फार कमी असतात. धन्य धन्य चतुरानन, ता केली सृष्टी रचना. वेदशास्त्रे भेद नाना प्रगट केले. ब्रह्मदेवा, तू धन्य आहेस. तू ही सृष्टी रचना केलीस. वेदशास्त्रे व इतर अनेक भेद तू प्रगट केलेस. धन्य विष्णू, पालन करिसी एकाशी सकळ जीवासी. वाढविसी वर्तविसी जाण जाणो. विष्णू, तू धन्य आहेस. तू पालन करतोस. आपल्या एका अंशाने सर्व जीवांना त्यांच्या अंतरंगाप्रमाणे वाढवतोस व वागवतोस. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार. राम नाम निरंतर जपत आहे. भोळा शंकर धन्य होय. त्याच्या देण्याला काही मर्यादाच नाहीत. तो निरंतर रामनाम जपत असतो. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव. इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. इंद्रदेव धन्य होय. तो सर्व देवांचा देव आहे. इंद्रलोकांचे वैभव वर्णन करणे कठीण आहे. धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म. प्राणीमात्राचे वर्म ठाई पिडती. यमधर्म किंवा यमराज धन्य होय. सगळ्यांना धर्म व अधर्म याचे ज्ञान तो करून देतो. जीवाने धर्म किती पाळला व अधर्म किती केला याचा हिशोब तो बरोबर करतो. व्यंकटेशची महिमा किती, भले उभ्या अन्न खाती. वडे धिरडे स्वाद घेती, आतळास आपलांचा. व्यंकटेशाचा महिमा फार आहे. तिथे चांगली माणसे उभ्याने अन्न खातात. वडे, धिरडी आणि खमंग घारग्यांचा ते रसस्वाद घेतात. धन्य तो वो बनशंकरी, उदंड शाखाची आहारी. विवर विवरो भोजन करी, ऐसा कैचा. हे बनशंकरी, तू धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या असतात. बनशंकरीला शाकंबरी म्हणतात. तिच्या नैवेद्याला 60 भाज्या लागतात. त्यातील प्रत्येक भाजीची चव घेऊन रसस्वाद घेणारा भक्त भेटणे कठीण आहे. धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांचा उदंड माळा. दहीवडे खाता सकळा, समाधान होये. वानररूपी बलभीम हनुमान धन्य आहे. उडदाच्या पिठाचे वडे तळतात व त्याच्या माळा मारुतीरायाला घालतात. दहीवडे खाऊन सर्वांना समाधान होते. धन्य तू गा खंडेराया, भंडारे होई पिवळी काया. कांदे भरीत रोडगे खाया, सिद्ध होती. खंडेराया, तू धन्य आहेस. तुझ्या दर्शनास आल्यावर भंडाऱ्याने म्हणजे हळदीच्या चूर्णाने अंग पिवळे होऊन जाते. मग कांद्याचे भरीत आणि रोडगे खायला सगळेजण आतुर होतात. धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होती जनी. गुणवैभवास गणिक, ऐसा कैचा. तुळजाभवानी धन्य आहे. लोकांमध्ये जे भक्त असतात त्यांच्यावरती प्रसन्न होते. तिचे अनंत गुण आहेत. त्याची कल्पना कोणासच येत नाही. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग. तनमनाने रागरंग नाना प्रकारी. पांडुरंग तर अतिशय धन्य होय. त्याच्या समोर कथा कीर्तनांचा गदारोळ अखंड चाललेला असतो.
अनेक प्रकारच्या तानमान आणि रागरंग तेथे हनिश चालतो. धन्य तुगा शात्रपाळ, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. क्षेत्रपाल भैरोबा, तू धन्य आहेस. अनेक लोकांना तू प्रेम लावले आहेस. मनापासून तुझी भक्ती केली तर फळ मिळण्यास उशीर लागत नाही. रामकृष्णादिक अवतार, त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. रामकृष्ण वगैरे हे अवतार आहेत. त्यांचा महिमा फार मोठाच आहे. पुष्कळ लोक त्यांची अगदी मनापासून उपासना करतात. सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडती. अशा रीतीने त्या काळी लोकप्रिय असलेल्या देवांचा उल्लेख करून श्री समर्थ प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगतात. परंतु खरा देव निराळाच आहे हे आता स्पष्ट करतात. शुद्ध जाणीवरूप अंतरात्मा हा खरा देव आहे. अंतर्निष्ठ होऊन त्याचे अनुसंधान ठेवावे. बाहेरील देवाची खूप पूजा करून अंतरात्म्याला चुकला तर माणूस अगदीच चुकला. सगळ्या देवांचे मूळ असेल तर तो हा अंतरात्माच आहे. या जगामध्ये सारे भोग अखेर अंतरात्म्यालाच घडतात. नाना देव होऊनी बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. अंतरात्मा अनेक देवांच्या रूपाने व शक्तीच्या रूपाने व्यक्त होतो. सर्व प्रकारचे वैभव भोगणारा फक्त तोच एक आहे. याचा पहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणोनी. हा विचार नीट करून पाहावा. देवांचे वर्णन करायचे म्हणजे फार मोठा विस्तार आहे. देव आणि माणसे किती होऊन जातात याची गणती करणे शक्य नाही. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासी घडे. जगामध्ये होणारी कीर्ती आणि अपकीर्ती, अतिनिंदा आणि अतिस्तुती या सगळ्या गोष्टी अखेर अंतरात्म्यालाच भोगाव्या लागतात. कोण देही काये करीतो, कोण देही काये भोगतो, भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा. काही देहात तो कार्य करतो, काही देहात तो भोग भोगतो. भोग असो वा त्याग असो वा वितराग असो, सर्वांचा अनुभव घेणारा तो अंतरात्मा एकच आहे. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. माणसे देहाभिमानाला भुलतात आणि केवळ देहालाच पाहतात, देहालाच खरेपणा देतात. त्यामुळे अंतरात्मा देहामध्ये वास करीत असून देखील त्याला चुकतात. आरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्ये अनुसंधाने राहे काही एक. अहो, या अंतरात्म्याचे कर्तेपण समजणारा व जाणणारा माणूस फार क्वचित आढळतो. फार मोठे पुण्य गाठी असेल तरच त्याचे थोडेफार अनुसंधान राखता येते. त्या अनुसंधाना सरिसे जळवून जाई जे किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरोनी पाहे. त्याने त्याचे अनुसंधान लागल्याबरोबर पाप जळून जाते. जो अंतर्निष्ठ ज्ञानी असतो तो हे सगळे नीटपणे समजतो. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकार भरंगळले लोकाचारे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, बहुदेव स्थान निरूपण नाम समास पहिला. जे अंतर्निष्ठ पुरुष असतात तेवढेच तरतात. जे अंतर्भ्रष्ट असतात ते सारे बुडतात, वाया जातात. कारण बहिर्मुख लोकाचाराच्या नादी लागून ते भरमसाठ वागतात. समास पहिला समाप्त.